हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या कथेमध्ये. आज श्रवण करूया एक गृहस्थ धर्मियाचं महत्त्वाचं कर्तव्य काय आहे हे कर्दम मुनी यांच्या जीवनातनं आपण शिकणार आहोत. जेव्हा देवहूतीने कर्दम मुनींकडनं अपत्य प्राप्तीची इच्छा केली, मुलाच्या प्राप्तीची इच्छा केली, त्यानंतर श्री विष्णूंच्या शब्दांचं स्मरण करीत कृपाळू असे कर्दम मुनी पुढील प्रमाणे बोलू लागले. ते म्हणाले, हे राजकन्ये, अशी स्वतःची निराशा तू करून घेऊ नकोस. तू खरोखरच स्तुत्य आहेस. कधीही पतन न होणारे अक्षर अर्थात श्री भगवंत तुझा पुत्र म्हणून लवकरच तुझ्या गर्भात प्रविष्ट होणार आहेत. तू अत्यंत पवित्र व्रतांचा अंगीकार केला आहेस. भगवंत तुझे कल्याण करोत. म्हणून इंद्रिय निग्रह, धार्मिक अनुष्ठाने, तपस्या आणि द्रव्यदान या क्रियांचे आचरण करीत तो मोठ्या निष्ठेने भगवंतांची आराधना केली पाहिजेस. तू भगवंतांची आराधना केल्याने ते माझे नाव आणि कीर्ती सर्वत्र पसरवितील. तुझा पुत्र होऊन आणि तुला भगवंतांच्या विषयक ज्ञान शिकवून ते तुझ्या अंतःकरणातील ग्रंथी छेदून टाकतील. अर्थात भौतिक संसाराप्रती जी आसक्ती आहे, जी कामवासना आहे, ती पूर्णपणे भगवंत नष्ट करतील हृदयातून. यावरती मैत्रेय मुनी म्हणतात, आपले पती कर्दम मुनी यांच्या मार्गदर्शनाविषयी देवहूतीच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि आदर होता. कर्दम मुनी हे या विश्वातील एक प्रजापती आहेत, कारण ब्रह्माजींनी त्यांना तशा पद्धतीने प्रजा उत्पत्तीचा आदेश दिलेला होता. अर्थात ते मानव जातीचे एक निर्माणकर्ता आहेत. हे श्रेष्ठ ऋषे अशा प्रकारे तिने प्रत्येकाच्या अंतःकरणात स्थित असणाऱ्या आणि अखिल विश्वाचे स्वामी असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची आराधना करण्यास प्रारंभ केला. सम्यक श्रद्धाय पुरुषम कूटस्थम अभजत गुरुम. तर भगवंतांना जर कोणी पुत्र प्राप्त करू इच्छित असेल तर त्यांनी अशा पद्धतीने प्रार्थना आणि भगवंतांची भक्ती केली पाहिजे. खास करून देवहूती तर स्वतः भगवंतांचीच माता बनणार होती. पुढे अनेक वर्षांनंतर मधु दैत्याचा वध करणारे भगवान श्री मधुसूदन कर्दम मुनींच्या वीर्यामध्ये प्रवेश करून ज्याप्रमाणे यज्ञीय काष्ठातून अर्थात लाकडातून अग्नी प्रकट होतो, तसेच देवहूतीच्या उदरामध्ये ते प्रकट झाले. भगवंत मातेच्या गर्भामध्ये आहेत. त्यावेळी वृष्टी करणाऱ्या मेघांच्या रूपातील देवतांनी आकाशामध्ये संगीत वाद्ये वाजविली. स्वर्गीय गायक असणाऱ्या गंधर्वांनी भगवद यशाचे गायन केले. तर अप्सरा नामक स्वर्गातील नृत्यांगना हर्षोन्मादाने नृत्य करू लागल्या. तर सर्व देवतांनी भगवंतांचे स्वाभाविक भक्त असल्यामुळे ते प्रकट होणार, त्यामुळे गर्भात असतानाच त्यांचं गुणगान चालू केलं. आकाशात मुक्तपणे संचार करणाऱ्या त्या देवतांनी भगवंतांच्या अवतरण समयी पुष्पवृष्टी केली. सर्व दिशा, सर्व जलाशयातील जल, पाणी आणि सर्वांची मने अत्यंत प्रसन्न झाली. सर्वात प्रथम जन्मलेले ब्रह्माजी हे आपले पुत्र मरीची आणि इतर ऋषींना बरोबर घेऊन सरस्वती नदीने वेढलेल्या त्या कर्दम मुनींच्या बिंदू सरोवराच्या जवळ असणाऱ्या आश्रमाच्या ठिकाणी आले. पुढे मैत्रेय मुनी म्हणतात, हे विदुर, अजन्मा असे ब्रह्मदेव ज्ञानप्राप्तीच्या बाबतीत जवळजवळ पूर्णपणे स्वतंत्रच आहेत. ते समजू शकले की पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा एक अंश विशुद्ध सत्वाच्या आपल्या गुणाद्वारे देवहूतीच्या उदरी अवतरित झाला आहे आणि तो सांख्ययोग नामक ज्ञानाच्या परिपूर्ण स्तराचे विश्लेषण करणार आहे. एक अवतार म्हणून भगवंत भविष्यामध्ये जी कृत्ये करणार होते त्या कृत्यांसाठी त्यांची प्रफुल्लित इंद्रियांनी आणि निर्मळ अंतःकरणाने पूजा केल्यानंतर ब्रह्मदेव कर्दम मुनी आणि देवहूती यांना पुढील प्रमाणे म्हणाले. कारण कर्दम मुनी यांना
9 पुत्री प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या विवाहाचीही कल्याण करण्यासाठी ब्रह्माजी प्रकट झाले आणि भगवंतांनाही नमस्कार करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी जे आता गर्भस्थ आहेत देवहूतीच्या उदरामध्ये, त्यासाठी प्रकट झाले होते. ब्रह्माजी म्हणतात, हे प्रिय पुत्र कर्दम, तू माझे उपदेश कोणताही दुटप्पीपणा न करता पूर्णपणे स्वीकारलेस, त्याविषयी योग्य आदर मनी बाळगलास. यामुळेच तू माझे योग्य प्रकारे पूजन केले आहेस. मी जे उपदेश केले होते त्यांचे पूर्णपणे यथायोग्य पालन तुझ्याकडून झाले आहे आणि त्यामुळे मी तुझ्याकडून सम्मानित झालो आहे. तर पित्याचे आदेश जर पुत्राने पालन केले तर त्यामुळे पित्याचंही नाव फार सुदूर पसरते, अर्थात कीर्ती सर्वदूर पसरते. खरोखरच पुत्रांनी या मर्यादेपर्यंत आपल्या पित्याची सेवा केली पाहिजे. आपल्या पित्याची वा आध्यात्मिक गुरुची आज्ञा ऐकल्यानंतर मनुष्याने होय महाराज असे अत्यंत आदरपूर्वक म्हणून ती कार्यान्वित केली पाहिजे. नंतर कर्दमुनींच्या 9 कन्यांची सुद्धा स्तुती ब्रह्माजी स्वतः करतात. त्यांच्या नातीच आहे सर्व. तुझ्या कन्यांची अत्यंत सुंदर कमनीय अशा पद्धतीने रूप आहे आणि त्या शीलाने शुद्ध आहेत. मला असा विश्वास वाटतो की त्या आपल्या वंशजांच्या माध्यमातून हे सृष्टी निर्मितीचे कार्य अनेक प्रकारांनी वर्धिष्णू करतील, वाढवतील. म्हणून आपल्या कन्यांच्या स्वभावाचे आणि त्यांच्या अभिरुचीचेच पूर्ण भान ठेवून, त्यांची आवड निवड लक्षात ठेवून, बलपूर्वक नाही तर त्यांच्या आवड निवडीनुसार तू आता त्या कन्या वेगवेगळ्या श्रेष्ठ ऋषींना दे, त्यांचं कन्यादान कर आणि याद्वारे तुझी सुद्धा कीर्ती सर्व विश्वामध्ये पसरवू दे. विस्त्रिणी यशो भुवी. आणि हे कर्दम मुनी, आद्य भगवंत वेदाहम आद्यम पुरुषम अवतीर्णः स्वमायया. ते भगवान पुरुषोत्तम यांनी स्वतः आपल्या अंतरंगा शक्तीने अवतार धारण केला आहे, हे मी जाणतो. ते सर्व जीवांच्या सर्व इच्छा पुरविणारे आहेत आणि आता त्यांनी कपिल मुनींचा देह, बिभ्राणम देहम कपिलम मुने असा देह धारण केलेला आहे. कसं असेल त्यांचं दिव्य रूप याचंही ब्रह्माजी वर्णन करतात. स्वर्णमय केस, सोनेरी केस असतील, कमळपत्रांसमान त्यांचे नेत्र, डोळे असतील आणि कमलपुष्पाच्या चिन्हाने अंकित असणारे चरणकमळ, अशा वैशिष्ट्यांनी युक्त कपिल मुनी योग पद्धती आणि शास्त्रोक्त ज्ञानाच्या प्रत्यक्ष व्यवहाराद्वारे या भौतिक जगतात कर्म करण्याची सखोल रुजलेली कामना जीवांच्या हृदयातनं समूळ नष्ट करतील. त्यानंतर ब्रह्माजी देवहूतीला म्हणाले की हे प्रिय कन्ये, ज्यांनी कैटभ दैत्याचा वध केला त्याच पुरुषोत्तम भगवंतांनी तुझ्या उदरामध्ये प्रवेश केला आहे. तुझ्या अज्ञानाची आणि संशयाची ग्रंथी ते पूर्णपणे छेदून टाकतील. नंतर ते अखिल जगतामध्ये संन्यासासारखं भ्रमण करतील. प्रचारार्थ तुझा पुत्र पूर्णत्व प्राप्त झालेल्या सर्व सिद्ध जीवांचा प्रमुख होईल. सत्य ज्ञानाचा प्रचार करण्यात कुशल असणाऱ्या आचार्यांकडून तो मान्यता प्राप्त करील. सांख्याचार्यैहि सुसम्मतः. सर्व लोकांमध्ये तो कपिल नावाने ओळखला जाईल. लोके कपिल इति आख्याम. देवहूतीचा पुत्र म्हणूनही तो तुझी सुद्धा कीर्ती वाढवत जाईल. ते कीर्तिवर्धनः. यावरती मैत्रेय मुनी म्हणतात की अशा रीतीने कर्दमुनी आणि देवहूती या दाम्पत्याशी बोलून हंस म्हणूनही ओळखले जाणारे विश्वनिर्माता ब्रह्मदेव, अर्थात त्यांचं वाहनही हंस आहे, तिन्ही लोकातील सर्वोच्च लोकास अर्थात त्यांच्या सत्य लोकास आपले पुत्र चतुष्कुमार आणि नारदांसह आपले वाहन हंस याच्यावरती आरूढ होऊन परत गेले. त्रिधाम परमम. तर तिन्ही लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ लोक आहे सत्यलोक. त्या लोकामध्येच ब्रह्माजी निवास करीत असतात, जे 14 लोकांच्या सर्वात वरती स्थित आहे. हे विदुर,
ब्रह्मदेव तिथून निघून गेल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार कर्दममुनींनी आपल्या 9 कन्या 9 महान ऋषींना प्रदान केल्या. त्यानंतर त्या महर्षींनी संपूर्ण जगामध्ये प्रजा वृद्धी केली. कोणकोणत्या मुनींना कोणकोणती पुत्री दिली? कर्दममुनींनी आपली कला ही कन्या मरीची मुनींना दिली, अनसूया अत्रींना दिली, श्रद्धा अंगिरांना, हवीरभू पुलत्स्यांना, गती पुलहांना, क्रिया क्रतूंना, ख्याती भृगूंना, अरुंधती वसिष्ठांना. अथर्वा मुनींना त्यांनी शांती ही कन्या दिली आणि शांतीमुळेच यज्ञ समारंभ उत्तम रीतीने केले जातात. त्यामुळे शांती 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 असं म्हटलंही जातं. अशा प्रकारे त्यांनी ब्राह्मण श्रेष्ठांचे विवाह केले आणि त्यांचे सपत्नीक पालन पोषणही केले. अर्थात सगळ्यांचा आदर सत्कार बराच वेळ केला. हे विदुर, अशा प्रकारे ते विवाहित ऋषीगण कर्दम मुनींची अनुज्ञा घेऊन आनंदाने आपापल्या आश्रमांकडे प्रस्थान करते झाले. कर्दम मुनींनी जेव्हा हे जाणून घेतले की भगवंत स्वतः जे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहेत, श्री विष्णूच आहेत, ते स्वतः अवतीर्ण झाले आहेत त्यांच्या पत्नीच्या गर्भातून, तेव्हा ते त्यांच्याजवळ एकांत स्थळी गेले आणि त्यांनी त्या भगवंतांना प्रणाम केला. भगवंत जरी लहान होते तरीही भगवंत स्वतः सर्व ज्ञान असणारे सर्वज्ञ आहेत. त्यामुळे त्यांना आधीपासूनच माहिती आहे की कर्दम मुनी हे त्यांचे भक्त आहे आणि फक्त त्यांच्या जन्माची वाट पाहत होते, कारण आता ते खास त्यांच्याकडनं आज्ञा प्राप्त करण्यासाठी त्यांच्याजवळ गेले. अहो पापच्यमानानां नीरये स्वैरमंगलै कालेन भूयसा नूनं प्रसीदन्तीह देवताः. कर्दम मुनी म्हणाले, अहो, स्वतःच्याच दुष्कर्मांमुळे पापांमुळे या भौतिक बंधनामध्ये खितपत पडलेल्या दुःखी जीवांवरती या विश्वातील देवता आता प्रदीर्घ काळानंतर प्रसन्न झाले आहेत. बहुजन्म विपक्वेन सम्यक योग समाधीना, अनेक जन्मांनंतर योगयुक्त संपूर्ण समाधीद्वारे परिपक्व योगीजन एकांत स्थळी आपण परमपुरुष भगवंतांच्या चरणकमलांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करीत असतात. सम्यक योग समाधीना. आमच्यासारख्या साधारण गृहस्थ आश्रमियांनी केलेली उपेक्षा विचारात न घेता, अर्थात गृहस्थांना असं वाटतं की त्यांच्याकडे जास्त वेळ नाही भगवंतांचं भजन करायला, पण तरीही इथे स्वतः कर्दम मुनी त्याचं उदाहरण नाही आहे, कारण त्यांनी आपला सर्व जन्म लावून भगवंतांना प्रसन्न करून दर्शन प्राप्त केलं आणि आता स्वतः त्यांच्या भक्तीद्वारेच भगवंत स्वतः त्यांचे पुत्र रूपाने प्रकट झालेत. तरीही आपली नम्रता व्यक्त करतात की आम्ही आपली जास्त उपेक्षा करीत असतो, ते आपण लक्षात न घेता आपणच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत भक्तांना आधार देण्यासाठी आता आमच्या घरामध्ये अवतीर्ण झाला आहात. हे प्रभू, तुम्ही नेहमीच आपल्या भक्तांचा मान वृद्धिंगत करतात. स्वतःचे वचन पूर्ण करण्यासाठी आणि खऱ्या ज्ञानाच्या प्रक्रियेचा प्रचार प्रसार करण्यासाठीच केवळ आपण माझ्या घरामध्ये अवतार घेतलेला आहे. आणि आपलं काही एक रूप नाही, आपण अनेक रूप धारण करतात. तान्येव ते भीरूपाणी रूपाणी भगवंस्तव. हे प्रभो, तुमचे रूप प्राकृतिक तर नाहीच, तरीही तुम्हाला स्वतःची अशी अगणित रूपे आहे, असंख्य रूपे आपण धारण करतात. खरोखरच यानी यानीचे रोचनते. खरोखरच ती सर्व तुमची दिव्य रूपे असून ती भक्तांना सुद्धा काय आहेत, प्रसन्न करणारी आहेत. स्वजनानाम रूपिणः. तर आपल्या भक्तांना ज्या प्रकारे आनंद होईल त्या प्रकारे आपण रूप घेत असतात. हे प्रभू, आपले चरणकमळ म्हणजे एक भांडारच असून ते परमसत्य जाणून घेण्याची उत्कट इच्छा असणाऱ्या सर्व महान साधू पुरुषांकडून श्रद्धायुक्त पूजन होण्यास सर्वथा पात्र आहेत. तुम्हीच सर्व ऐश्वर्य, वैराग्य, यश, ज्ञान, सामर्थ्य
आणि सौंदर्याने युक्त आहात, अर्थात षड ऐश्वर्य पूर्ण आहात. आणि म्हणूनच मी तुमच्या चरणकमलांप्रती शरणागत आहे. अहम प्रपद्ये. जे पूर्णपणे सर्वसमर्थ आणि दिव्य आहेत, जे परमपुरुष आणि अखिल जड भौतिक पदार्थ आणि काळ या सर्व घटकांचे स्वतः स्वामी आहेत, जे प्राकृतिक 3 गुणांच्या अधीन असलेल्या सर्व ब्रह्मांडांचे ज्ञान संपन्न पालन करता आहेत, आणि जे भौतिक अभिव्यक्तींचा विनाश झाल्यानंतर त्या सर्व आपल्यामध्ये समावून घेतात, त्या कपिल मुनी म्हणून अवतरलेल्या भगवंत पुरुषोत्तमांना मी आता शरण आलो आहे. कपिलम प्रपद्ये. आपण अखिल प्राणीमात्रांचे स्वामी आहात, परमात्मा रूपामध्ये सुद्धा. आज मी आपल्याकडे काही याचना करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही मला आता पितृ ऋणातनं मुक्त करा, आणि माझ्या सर्व कामनाही आता तृप्त झाल्या आहेत. 9 मुलींनाही जन्म दिला आहे, आणि आपणही प्रकट होण्याचं आम्हाला आपण माध्यम बनवलं आहे. त्यामुळे मी ग्रह कर्तव्य सर्व पूर्ण केले आहे. का गृहस्थाचं संपूर्ण कर्तव्य मी पूर्ण केलं आहे. म्हणून आता मला परिव्रजकाचार्याचा मार्ग स्वीकार करण्याची इच्छा झाली आहे. त्यामुळे मला आता गृहस्थ जीवनातनं वानप्रस्थ आणि संन्यासासाठी आपण पुढे जाण्यासाठी आशीर्वाद द्यावा. या कौटुंबिक जीवनाचा परित्याग मी करावा, आणि शोकमुक्त होऊन अंतःकरणात केवळ आपलेच दिव्य चरण कमलांचं चिंतन करीत संपूर्ण जगतामध्ये संचार करावा, अशाच पद्धतीने माझी इच्छा आहे. त्यामुळे आपल्या तशा पद्धतीने तर पुत्राकडनं, परंतु भगवंतांकडनं आशीर्वाद मागत आहेत कर्दम मुनी. आणि हे गृहस्थाचं फार महत्त्वाचं कर्तव्य आहे की त्याने आपले कर्तव्य भौतिक जगतातले गृहधर्मातले कर्तव्य केल्यानंतर वानप्रस्थ घेऊन तपस्या केली पाहिजे, आणि पुढे संन्यासही ग्रहण करून मोक्षाचा मार्ग मोकळा केला पाहिजे. कारण गृहधर्मामध्ये आसक्त असणारा व्यक्ती जर घरातच मरणार आहे, तर तो घरातल्या आसक्तीमुळे पुन्हा या भौतिक जगतात अवश्य जन्म घेईल. तर ज्याला ह्या जगतात सर्व दुःखातनं मुक्त व्हायचे, त्याने वानप्रस्थ आश्रमही स्वीकार केला पाहिजे. घरातनं भक्ती करण्यासाठी वैराग्य प्राप्त केलं पाहिजे. अशी प्रार्थना केल्यानंतर भगवंत कपिल मुनी काय म्हणतायत? मया प्रोक्तम हि लोकस्य प्रमाणम सत्यलौकिके अथा जनी मया तोभ्यम यद वोचम ऋतम मुने. मी जे जे बोलतो, मग ते असे प्रत्यक्षपणे असो वा शास्त्रांमधून असो, ते जगातील लोकांसाठी सर्व बाबतीत प्रमाण असते. प्रमाणम सत्यलौकिके. हे मुनिश्रेष्ठ, मी तुम्हाला पूर्वीच सांगितले होते की मी तुमचा पुत्र होईन, आणि ते शब्द मी खरं करण्यासाठीच आता स्वतः अवतार घेतला आहे. आणि हा जन्म मी कशा कारणासाठी घेतलेला आहे? एतन्मे जन्म लोकेस्मिन् मुमुक्षूणां दुराशयात् प्रसंख्यानाय तत्त्वानां सम्मतायात्मदर्शने. माझा या जगातील अवतार प्रामुख्याने सांख्ययोग तत्त्वज्ञानाच्या स्पष्टीकरणासाठी आहे. सांख्ययोग अर्थातच भक्तियोग आहे, परंतु सर्व प्रकट होणाऱ्या तत्वांचं विश्लेषण करत करत, अर्थात कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, तन्मात्रांचे विषय, त्यानंतर मन, बुद्धी, अहंकार, आत्मा, परमात्मा, अर्थात या सर्व तत्वांबद्दल चर्चा करीत करीत भगवंतांचं चिंतन करणे आणि भगवंतांच्या प्राप्तीसाठी त्यांच्या चरणांवरती समाधी लावणे, अशा पद्धतीने सांख्ययोगाचा प्रचार करण्यासाठी मी आलो आहे. कारण दुसऱ्या एका नास्तिक कपिल मुनीने मग अशा नास्तिक सांख्ययोग दर्शनाचा प्रचार केलेला आहे. तर भगवंत स्वतः हे कपिल मुनी, जे देवहूती पुत्र आहे, तेच खरे कपिल मुनी आहेत. आणि त्यांनी अशा भक्तिमय सांख्ययोगाचा प्रचार केला, आणि तोच खरा सांख्ययोग आहे. परंतु भौतिक जगतामध्ये अनावश्यक अशा कामनांच्या जंजाळातून मुक्त होण्याची ज्या ज्या व्यक्तींना इच्छा आहे, अशांकडून आत्मसाक्षात्काराच्या प्राप्तीसाठी या तत्त्वज्ञानाचा अत्यंत आदर केला जाईल.
आत्मसाक्षात्काराचा हा दिव्य मार्ग आकलन होण्यास फार कठीण आहे आणि काळाच्या ओघामध्ये तो लुप्त झाला आहे. नष्ट कालेन भूयसा, अर्थात ज्ञान तर अनंत आहे आणि शाश्वत सनातन काळासाठी अस्तित्वात असते. परंतु ठराविक आचार्य प्राप्त न झाल्याने किंवा तसे चांगले शिष्य न मिळाल्याने अज्ञानाची किंवा योगाची अशी ही जी शाखा आहे ती लुप्त झाल्यासारखी वाटते. परंतु भगवंत प्रत्येक युगामध्ये स्वतः अवतार धारण करून त्या नष्ट झालेल्या परंपरेला पुनर्जागृत करीत असतात. तर सांख्ययोगाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी भगवंत कपिलदेव प्रकट झाले आणि हे तत्त्वज्ञान मानव समाजामध्ये पुन्हा प्रतिपादित करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी प्रवर्तयितुम देहमिमं विद्धी मया भृतम, मी हा कपिल मुनी नावाचा देह धारण केला आहे. अर्थातच तो काही भौतिक देह नाही आहे, परंतु ते सर्वांना दर्शन द्यायला तयार झालेत. संभवामी आत्ममायया, तर कृपा करून तुम्ही आता जाऊ शकतात, अर्थात आपण संन्यास घेऊ शकतात आणि आपला मार्ग मोकळा करू शकता. माझी अनुज्ञा मिळाल्याने तुम्ही आपली सर्व कार्ये मला समर्पित करून स्वतःच्या इच्छेनुसार हवे त्या ठिकाणी जाऊ शकता. दुर्लंघ्य मृत्यूवर विजय मिळवून शाश्वत जीवन काळासाठी तुम्ही माझी उपासना करा, माम भज. तर त्यांनी काय सांगितलंय की आपण आपल्या मनाद्वारे माझं नेहमी भजन करा, माझं स्मरण कीर्तन करीत आपण वेळ काढा आणि त्यामुळे काय होईल, मीच परमश्रेष्ठ आणि स्वयंप्रकाशित दिव्य परमात्मा असून सर्व प्राणी मात्रांच्या अंतर्यामी रूपाने निवास करीत आहे. तेव्हा स्वतःच्या बुद्धीद्वारे तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये मला नित्य पाहू शकाल. त्यायोगे तुम्हाला सर्व शोक दुःख आणि भयापासून मुक्त अशा शाश्वत जीवनाचा स्तर हा प्राप्त होईल. आत्मनी एव आत्मना वीक्ष विशोकः अभयम रिच्छसी. तर अशा अभयपदाला आपण प्राप्त कराल. कारण संपूर्ण जगतामध्ये सर्वजण मृत्यूला घाबरतात, परंतु भगवंत आणि त्यांचे भक्त कधीही मृत्यूला घाबरत नाही. आध्यात्मिक जीवनाचे हे प्रवेशद्वार असलेले हे उदात्त ज्ञान सांख्ययोग मी माझ्या मातेला सुद्धा देईन. असं नाही की मी जगात प्रचार करीन आणि स्वतःच्या मातेला सोडून देईल, नाही, तर मी देवहूती मातेला सुद्धा हे ज्ञान देईल. त्यामुळे तिला सुद्धा पूर्णत्वाची प्राप्ती होईल आणि आत्मसाक्षात्कार होईल आणि तिच्या सर्व सकाम कर्मांची फळे नष्ट होतील. तिला या भौतिक जगतातल्या सर्व वासनांमधनं मुक्ती मिळेल. अशा प्रकारे ती सुद्धा सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त होईल. भयम च अतितरिष्यती, ती सुद्धा भौतिक जगताला तरुण जाईल. यावरती मैत्रेय मुनी म्हणतात, अशा रीतीने मानव समाजाचे उत्पत्ती करता कर्दम मुनी यांना त्यांचे पुत्र कपिलदेव यांनी पूर्णार्थाने संबोधिले. त्यानंतर त्यांनी कपिल मुनींना प्रदक्षिणा घातली आणि आनंदी आणि संतुष्ट मनाने तत्काळ वनाच्या दिशेने प्रयाण केले. भगवंतांचे चिंतन करण्यासाठी आणि केवळ एकमेव त्यांचाच आश्रय घेण्यासाठी कर्दम मुनींनी मौन व्रत स्वीकारले. मौनम आत्मैक शरणो मुनी. अशा पद्धतीने ते कोणाशीही काही बोलत नव्हते, केवळ भगवंतांचं चिंतन करीत होते. कोणत्याही संगतीविना निसंगो, अर्थात भौतिक लोकांचा संपूर्णपणे त्याने संसर्ग टाळला आणि असे एक संन्यासी म्हणून ते जगभर भ्रमण करीत होते. अनिकेतनः, त्यांचं कोणतंही घर नव्हतं आणि त्यावेळी त्यांनी अनग्निही अनिकेतनः, कोणत्याही प्रकारचा अग्नी किंवा निवासस्थानाशी संबंध ठेवला नाही. अर्थात ते केवळ फलमूल खाऊनच अशा पद्धतीने अरण्यामध्ये तपस्या करीत होते आणि इतस्ततः भ्रमण करीत होते, पण तरीही सांसारिक लोकांशी कोणत्याही पद्धतीचा संपर्क त्यांनी टाळला. मनोब्रह्मणी युंजानः, जे सर्व कारणांच्या पलीकडे आहेत, जे प्रकृतीच्या तिन्ही गुणांचा आविष्कार करतात आणि स्वतः मात्र त्रिगुणातीत आहे, तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेत, विगुण आहेत.
जे केवळ अनन्य भक्तीनेच केवळ अनुभव करता येतात, अशा परब्रह्म भगवंतांच्या ठायी त्यांनी आपले चित्त पूर्णतः स्थिर केले. एक भक्ती अनुभाविते. नित्य निरंतर त्यांनी भक्तिभावाने भगवंतांच्या चरणकमलांचं ध्यान केलं. अशा प्रकारे भौतिक तादात्म्याने येणाऱ्या मिथ्या अहंकाराचा त्यांच्यावरती प्रभाव होईनासा झाला. संपूर्ण जगतामध्ये दुःखाचा अनुभव आणि सुखदुःखाचा सर्व काही अनुभव जो आहे तो मिथ्या अहंकार या स्तरावरतीच केला जातो. तर त्या मिथ्या अहंकारापासून ते पूर्णपणे मुक्त झाले आणि भौतिक आसक्तीपासून मुक्तही झाले. कोणत्याही गोष्टीमुळे ते विचलित न झालेले, प्रत्येकाविषयी समभाव ठेवणारे, द्वंद्वातून मुक्त झालेले असे ते आत्मदर्शनही करू शकले. त्यांचे मन अंतर्मुख आणि लाटांनी क्षुब्ध न झालेल्या अशा दिव्य सागराप्रमाणे पूर्णपणे शांत झाले होते. का? वासुदेव भगवती सर्वज्ञे प्रत्यगात्मनि परेण भक्तिभावेन लब्धात्मा मुक्तबंधनः. अशा रीतीने ते बद्ध जीवनातून पूर्णपणे मुक्त झाले आणि प्रत्येक जीवमात्राच्या अंतःकरणात सर्वज्ञ परमात्मा रूपाने वास करणाऱ्या भगवान श्री वासुदेवांच्या दिव्य भक्तिमय सेवेमध्ये स्वतःला त्यांनी आत्मस्थित केले. भगवंत प्रत्येक जीवमात्राच्या हृदयामध्ये स्थित आहेत. आत्मानं सर्वभूतेषु भगवंतम अवस्थितम. आणि प्रत्येकजण भगवंतांच्याच अधिष्ठानामुळे अस्तित्वात आहे, कारण तेच प्रत्येकाचा परमात्मा आहेत. अपश्यत सर्वभूतानि भगवती अपीच आत्मनी. आणि त्यांनी सर्व जीवांच्या हृदयामध्ये आणि आपल्याही हृदयामध्ये भगवंतांना परमात्मा रूपामध्ये दर्शन केले. आणि अशा पद्धतीने इच्छा द्वेष विहीनेन, सर्व कामना अर्थात इच्छा आणि सर्व जीवांप्रती कोणत्याही प्रकारचा मत्सर किंवा द्वेष यांपासून पूर्णपणे मुक्त होऊन सर्वत्र समचेतसा, सर्वांशी समभावाने वर्तणूक करीत असणारे असे कर्दममुनी भगवत भक्तियुक्तेन आपल्या विशुद्ध भगवंतांच्या चरणांप्रती भक्तिमय सेवेच्या आचरणाने प्राप्ता भागवती गती. भगवंतांच्याकडे अर्थात भगवंतांच्या निजधामामध्ये वैकुंठामध्ये जी भागवती गती आहे त्या गतीला त्यांनी प्राप्त केलं. अर्थात ते पूर्णपणे भौतिक जगतातल्या जंजाळातनं मुक्त झाले आणि भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय त्यांनी वैकुंठात प्राप्त केला, ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी केला. त्याच पद्धतीने कर्दम मुनींनी गृहस्थ धर्माचेही सर्व कर्तव्य केले आणि त्यानंतर वानप्रस्थ, संन्यास आणि भगवंतांची भक्ती करून भगवंतांचे वैकुंठ धामही प्राप्त केले. अशा पद्धतीने व्यक्ती गृहस्थ धर्मात राहूनही भगवंतांना प्राप्त करू शकतो, याचा पायंडा फार करोडो वर्षांपूर्वी कर्दम मुनींनी घालून दिला आहे. त्यामुळे सर्व गृहस्थ धर्मियांनी कर्दम मुनी सारख्या महान ऋषी मुनींना आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने भगवंतांची भक्ती केली पाहिजे, भगवंतांना प्रसन्न केलं पाहिजे आणि वैकुंठाचीही प्राप्ती केली पाहिजे. धन्यवाद. हरे कृष्ण.